अगदी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा सगळा देखावा उभा केला असून जनसामान्यांना त्यावेळची असणारी ही किल्ल्याची ठेवण किंवा त्यावेळी असणारी ही व्यवस्था ही फार आज आदर्शवत वाटते। आणि विशेषत्वानं बघितलं तर आज पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने सण उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि संस्कार जोपासण्यासाठी इलेक्ट्रिक युग आहे आणि त्या इलेक्ट्रिक युगामध्ये हा जो मोबाईलचा वापर करतात ना तो चुकीच्या मार्गाने करतात। अगदी पूर्वीचे मावळे धर्मासाठी लढले आणि आत्ताचे मावळे मोबाईलच्या नादामुळे लढतायत। म्हणजे जसं आमच्या भाषेत म्हणायचं तरुण मंडल हातात सिगारेटचं बंडल पायात सँडल मारतात बंडल आणि म्हणतात तरुण मंडल। सुरुवातीला मी ज्यावेळी तुमचा प्रतिकृती सिंधुदुर्ग किल्ला हे बनवणार आहात त्या जो व्हिडिओ हायलाईट झाला त्यावेळी मी बघितला आणि त्यानंतर मी तुम्हाला कमेंट केली की सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो इतिहास आहे जो मूळ इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचवा समाजापर्यंत पोहोचवा। आणि विघ्नहर्ता हा ग्रुप आहे ना हा खरोखरच योग्य आणि चांगल्या प्रकारे या किल्ल्यांची व्यवस्था बघतो। कारण ह्या मोबाईल मुळे आजची तरुण पिढी बिघडत चालली। म्हणजे एक आपलं झाड त्यांनी तिथे लावलं वडाचं झाड लावलं आणि आज 350 वर्ष झाली तरी ते एक झाड तिथे आहे आणि त्या झाडाला कांदळगावमध्ये शिवाजी महाराज येऊन गेले याची सत्यता याची ओळख ते पटवून देतात आणि म्हणून त्या झाडाला आजही तिथे शिवाजी महाराजांचा वड म्हणून ओळखलं जातं। नसाल तर मी तुम्हाला ओळख करून देतो। युनायटेडच्या शाळेमध्ये आम्ही अगदी लहान असताना तिथे ते वॉचमन काका म्हणून होते। वॉचमन नाही काय काका वॉचमनच पद्धतीने म्हणजे सिक्युरिटीमध्ये होते। पण नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी वेदांत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी वेदांत पवार ब्लॉग्स आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही आपल्या किल्ल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे। जवळजवळ 700 ते 800 अभिप्राय वहीत लिहिले गेलेत। म्हणजे जवळजवळ 10तला एक माणूस अभिप्राय देतो जास्त, म्हणजे जवळजवळ 7,000-8,000 पेक्षा जास्त लोकांनी इथे येऊन स्वतः किल्ला बघितलेला आहे आणि कोणताही अभिप्राय वहीमध्ये कोणताही मित्रांनो अभिप्राय निगेटिव्ह नाही, याचं समाधान नक्कीच आम्हाला विघ्नहर्ता ग्रुप आणि श्री जुना कालभैरव देवस्थानला आहे। तर मित्रांनो, आज सुद्धा काहीतरी विशेष आहे, कारण आज आपला किल्ला बघण्यासाठी थेट सिंधुदुर्गवरनं रामेश्वर देवस्थान म्हणजे तिथे कादळगाव म्हणून गाव आहे सिंधुदुर्ग किल्ल्यापासून 7 ते 8 किलोमीटर लांब। तर तिथले सचिव जे आहेत कादळगाव विश्वस्त मंडळाचे जे सचिव आहेत तिथले, तर ते आपला किल्ला त्याने ऑनलाईन बघितला आणि ऑनलाईन बघून त्याने इतका आवडला की त्याने इथे यायचा मोह आवरला नाही आणि ते थेट सिंधुदुर्गावरून थेट आपल्या इथे किल्ला बघायला येतात। तर ठीक आहे, बघूया कशा पद्धतीने ते एवढ्या लांबून येत आहेत। तर आपण ठीक आहे त्यांचा पाहुणचार करूया, त्यांनी कशा पद्धतीने आपला किल्ला समोर बघून कशा पद्धतीने भावना व्यक्त करतात ते सुद्धा बघूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, कादळगाव सिंधुदुर्गवरून खास अतिथी आपल्या इथे आलेले आहेत। श्री कालभैरवाच्या चरणी ते नतमस्तक होत आहेत। तर मित्रांनो, आपण त्यांचा खास मित्रांनो आपल्या विघ्नहर्ता ग्रुप आणि श्री जुना कालभैरव देवस्थानच्या वतीने छोटासा मित्रांनो भेटवस्तू घेऊन सन्मान करणार आहोत। विघ्नहर्ता ग्रुपकडून आपण त्यांना भेटवस्तू आणि श्रीफळ देऊन आपण त्यांचा सन्मान केला। आपल्यासाठी ते एवढ्या लांबून आले, त्यांच्याबद्दल आपण त्यांचे मनपूर्वक आभार मानले। आता मित्रांनो, आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया की आपल्या किल्ल्याची जी नमस्कार, मी साहिल रानडे। विघ्नहर्ता ग्रुपची पुणे सादर केलेली सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती आपण बघितली असेलच। आपले मित्र वेदांत पवार म्हणजे कोकणी वेदांत पवार त्यांनी एक यूट्यूब ब्लॉग बनवला होता। त्या ब्लॉगवरती एक कमेंट आलेली होती सिंधुदुर्गमधून विशाल राणे सर यांची की सिंधुदुर्ग संदर्भामध्ये काही इतिहास जो हाईड आहे जो आम्हाला माहिती नव्हता त्याची त्यांनी थोडक्यात आमच्याशी संपर्क करून माहिती आम्हाला दिली। तो इतिहास काय होता आणि त्याचा आपण कशा प्रकारे इथे फ्लेक्सवरती त्याची आख्यायिका म्हणून तो दिलेला आहे याची माहिती राणे सरच आपल्याला चांगल्या प्रकारे सांगू शकतील। तर त्यांनी ती माहिती सांगावी आणि विघ्नहर्ता ग्रुपने केलेला किल्ला त्यांना कसा वाटला हेही ते सांगतील। आणि सिंधुदुर्गची काही जी एक छुपी काही भुयार आहे, शिवाय त्या मंदिराची एक काही वर्षांपूर्वी पालखी निघते देवस्थानची, मला वाटतं दर 3 वर्षांनी किल्ल्यावर भेटीला जाते। तर त्या संबंधीची जी काही माहिती आहे ती राणे सर आपल्याला सांगतील, ते आपण ऐकूया आता। नमस्कार, माझं नाव विशाल सत्यवान राणे।
कांदळगावमध्ये आमची देवस्थान आहे श्रीदेव रामेश्वर देवस्थान आणि सिंधुदुर्ग किल्ला मालवण ह्याची एक वेगळीच नाळ बांधली गेलेली आहे. अगदी सुरुवातीपासूनच सांगायचं गेलं तर ज्यावेळी सिंधुदुर्ग किल्ला उभारला जात होता त्यावेळी महाराजांना तिथे अडचणी निर्माण होत होत्या. किल्ला बांधला जात नव्हता, त्याचा जो पायाचा दगड आहे तो टिकत नव्हता आणि त्यामुळे मग बऱ्याच अडचणींना महाराजांना सामना करावा लागलेला. आर्थिकदृष्ट्या पण कमकुवतपणा सगळीकडून येत होता. मग त्यावेळी तेथील व्यापारी वर्ग म्हणजे कुशे वर्ग, प्रकाश कुशे म्हणून आहे सावकारी वर्ग, त्यांनी त्यांना अर्थार्जन केलं, आर्थिक मदत केली आणि तरीही त्यातून काही निष्पन्न होत नव्हतं. मग अचानक एके दिवशी छत्रपती महाराजांना भवानी मातेचा दृष्टांत झाला. भवानी माते त्यांच्या स्वप्नामध्ये गेली आणि त्यांनी भवानी मातेने त्यांना सांगितलं की दक्षिणेकडे काही किलोमीटर अंतरावरती किंवा काही अंतरावरती एक शिवलिंग आहे आणि ते उघड्यावरती आहे. तू तिकडे जा आणि तिकडे त्याची सेवा कर, त्याच्यावरती छप्पर कर. आणि हे ऐकल्यानंतर ज्या महाराजांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या कमी झाल्या आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेचच ते तिकडे आपल्या संपूर्ण लवाजसमोर गेले आणि तिकडे त्यांनी बघितलं तर एक शिवलिंग उघड्यावरती होतं. महाराजांनी तिथे शिवलिंगाला गुंटी बांधली आणि तिकडून परत परतीचा प्रवास करताना एक शिवाजीचं म्हणजे एक आपलं झाड त्यांनी तिथे लावलं, वडाचं झाड लावलं आणि आज 350 वर्ष झाली तरी ते एक झाड तिथे आहे आणि त्या झाडाला कांदळगावमध्ये शिवाजी महाराज येऊन गेले याची सत्यता, याची ओळख ते पटवून देतात आणि म्हणून त्या झाडाला आजही तिथे शिवाजी महाराजांचा वड म्हणून ओळखलं जातं. सुरुवातीला मी ज्यावेळी तुमचा प्रतिकृती सिंधुदुर्ग किल्ला हे बनवणार आहात तर त्या जो व्हिडिओ हायलाईट झाला त्यावेळी मी बघितला आणि त्यानंतर मी तुम्हाला कमेंट केली की सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो इतिहास आहे, जो मूळ इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचवा, समाजापर्यंत पोहोचवा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे केलेलं आहे. अतिशय स्तुत्य म्हणजे वाखाणण्याजोगा तुमचा उपक्रम आहे की हल्लीचा तरुण वर्ग जो ह्या काही गोष्टी आता म्हणजे इतिहास काय आहे किंवा काय ह्याकडे लक्ष न देता इतर गोष्टींमध्ये आहे आणि तुम्ही या तरुण वर्गाला किंवा जे आहेत पुढच्या पिढीला एक जाणीव करून देत आहात की आपला इतिहास आपणच जपला पाहिजे आणि खरोखरच ही कौतुकास्पद तुमची गोष्ट आहे. म्हणूनच माझं इथपर्यंत येणं झालं, कारण का हे असं फोनवरती कौतुक करणं वेगळं आणि प्रत्यक्ष समोरासमोर येऊन कौतुक करणं ही खूप चांगली बाजू असते. त्यामुळे माझं प्रत्यक्ष इथपर्यंत येणं झालं. विशाल सर, आम्हाला माहिती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे दिली. खरोखर हा इतिहास माहिती नव्हता आम्हाला. आपल्या माध्यमातून हा चिपळूणमधील लोकांनाही जे जे किल्ला बघायला इथे येत आहेत त्यांनाही आम्ही सांगतो, प्लस आपण त्याचा बॅनरही लावला आहे त्यामुळे ही आख्यायिका त्यांनाही माहीत पडेल. आपण एवढं लांबून इथे आलात, आम्हाला किल्ल्याला भेट दिली, रामेश्वराचं प्रतिमा आणि आभारपत्र दिलं, त्याच्याबद्दल विघ्नार्ता ग्रुप चिपळूणकडून आपले खूप खूप आभार. बघा, नमस्कार. आपलं नाव कसं? मनोहर शिवराम माने. मनोहर शिवराम माने. आपण हा इथे किल्ला पाहत असताना हे काका इथे आहेत मनोहर शिवराम माने. तर किल्ल्याच्या पाहताना हे इथे उपस्थित आहेत, तर त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत या किल्ल्याविषयी किंवा अजून काही विशेष, तर ह्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. विघ्नहर्ता हा ग्रुप आहे ना, हा खरोखरच योग्य आणि चांगल्या प्रकारे या किल्ल्यांची व्यवस्था बघतोय. कारण ह्या मोबाईलमुळे आजची तरुण पिढी बिघडत चालली, पण विघ्नहर्ता हा ग्रुप आहे ना की ह्यांना आपल्या संस्कृतीची, आपल्या विचाराची, आपल्या धर्माची जाणीव आहे आणि ह्याला कारणीभूत कोण असेल तर त्यांचे स्वतः आईवडिलांनी त्याने मार्गदर्शन केल्यामुळं ते ह्या मार्गात पडले आणि ही परंपरा ते पुढे चालूच ठेवणार आहेत की पुढच्या पिढीला ते आदर्श ठरेल. आणि हा जो आता इथे सिंधुदुर्ग किल्ला बघितला केलेला आहे ना, हा म्हणजे बघून अंगावरती शारे उठतात, ते रक्त गरम होतं की आमच्या धर्मावरती अनेक आक्रमण झाली, पण शिवाजी महाराजाने 18 पकड जाती एकत्र करून सगळ्यांचं नेस्तनाबूत केलं, सगळ्यांना हाकलून दिलं आणि आपल्या आया बहिणींची रक्षण केलं. असे शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्रात जन्माला आले. हे आमचं पुण्य आहे आणि ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. पण आता थोडंसं वाईट वाटते की ह्या इलेक्ट्रिक युग आहे आणि त्या इलेक्ट्रिक युगामध्ये हा जो मोबाईलचा वापर करतात ना, तो चुकीच्या मार्गाने करतात. अगदी पूर्वीचे मावळे धर्मासाठी लढले आणि आत्ताचे मावळे मोबाईलच्या नादामुळे लढतायत. म्हणजे जसं आमच्या भाषेत म्हणायचं
तरुण मंडल, हातात सिगारेटचं बंडल, पायात सँडल, मारतात बंडल आणि म्हणतात तरुण मंडल. आणि हे ऐकल्यानंतर वाईट वाटतं की आमच्या शिवाजी महाराजांनी आमच्या धर्मासाठी काय केलं आणि आमचे तरुण ह्या मोबाईलच्या नादी लागून काय करतात. तसंच आमच्या आई बहिणींची माफी मागून ज्या मुलींच्यावर संस्कार म्हणून नाहीत ना, त्या मुली थोड्याशा आउटलाईनला म्हणजे चुकीच्या चालीत वागतात. आणि माझ्या भाषेत म्हणायचं, माझं नाव ऐश्वर्या राय, खाते चिकन फ्राय, शॉर्ट कपडे घालतात म्हणून हसतात ग बाय, म्हणतात खरी ऐश्वर्या राय नाही डुप्लिकेट आहे. अशी परिस्थिती आहे. मग असं जर आम्ही व्हावत गेलो तर मग आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करील कोण आणि मावळे तयार कसे होतील. पण हा विघ्नहर्ता ग्रुप खरोखरच आपल्या धर्माला न्याय देतोय आणि चांगले चांगले तरुण घडवते. याबद्दल मी माझ्या मंडळातर्फे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल मी त्यांना ह्या 2 दिवसात आणून इथे देणार आहे. आता माझ्याकडे तयार नाही पण मी आणून देणार आहे. आणि असं यांचं काम कौतुकास्पद आहे आणि अशा लोकांना पाठिंबा देणं आमचं वडीलधाऱ्या माणसांचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही आहोत तोपर्यंत करीतच राहणार आहोत. दिवसांनी भेटला तुम्ही आम्हाला, पण तेव्हा तुमचा चेहरा जरा वेगळा होता असं वाटतं. काका तेव्हा तुम्ही एकदम स्ट्रॉंग होतात. होय होय, ओळखली नाही मी, म्हटलं लगेच लक्षात आलं. हे कपडे घातलेले असायचे ना तुमचे. आणि माझं काय तर वय वाढले ना, झोप पण कमी झाली. युनायटेडलाच होतात ना. युनायटेडला सगळे गजरे युनायटेड सगळं माझ्या अंडरमध्ये. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, काकाने बघितलं किती छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं, किल्ल्याबद्दल माहिती दिली. या काकांना तुम्ही ओळखलं नसाल तर मी तुम्हाला ओळख करून देतो. युनायटेडच्या शाळेमध्ये आम्ही अगदी लहान असताना तिथे ते वॉचमन काका म्हणून होते. वॉचमन नाही काय काका, वॉचमनच पद्धतीने म्हणजे सिक्युरिटीमध्ये होते. पण आम्हाला खूप समजावायचे ते इकडे जाऊ नको, तिकडे पळू नको, धावू नको, हे करू नको. त्यामुळे या काकांसोबत खूप आठवणी आहेत. तुम्हाला आता चेहऱ्यामुळे लक्षात आलं नसेल, पण आम्ही पण पहिले लक्षात आलं नाही, पण खूप बरं वाटलं काका तुम्ही आलात, वेळात वेळ काढून इथे विघ्नहर्ता ग्रुपच्या इथे आलात आणि तुम्ही बहुमूल्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल खूप तुमचे मनपूर्वक आभार आणि असेच आम्हाला सहकार्य करत राहा. तुमचा आशीर्वाद आमच्यावर असाच असू दे. त्यामुळे खरंच भारावून गेलो मी, कारण काका खूप वर्षांनी दिसले. अगदी मी लहान होतो, अगदी लहान म्हणजे काकांच्या खांद्याच्या पण खाली लागेल. आता काकांपेक्षा थोडं उंच झालो आहे, पण काकांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं खूप बरं वाटलं. काका तुम्ही आमच्या सगळ्या उपक्रमांमध्ये एक येत राहा, आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा. नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि युनायटेडचे जर कोण मुलं बघत असेल आणि काकांना ओळखलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नाव लिहा त्या काकांचं. काका ही व्हिडिओ बघणार आहेत. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आपल्या पाहुण्यांनी कादळगाववरून आलेला आपल्याला एक छोटीशी आर्थिक मदत देखील केली. त्याच्यानंतर आपण त्यांचा छोटासा पाहुणचार केला, त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारल्या. आपल्या श्री कालभैरव मंदिराच्या इथे बसून व्यवस्थितरित्या आपण त्यांना आपल्या ग्रुपबद्दल, आपल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपण विशाल राणे सिंधुदुर्गवरून खास आपल्या किल्ला बघण्यासाठी आले होते. तर व्यवस्थितरित्या त्यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने तुम्ही किल्ला बनवला, त्याची माहिती घेतली. आणि आपल्याला सुद्धा त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे, तर त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांनासुद्धा माहिती दिली आपल्या किल्ल्याची. तर आता संध्याकाळी आपल्या भावाचा वाढदिवस आहे, तर तो वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आपण इथे जमलोय. हा बघा, हा बघा, हा बघा कुठे गेला. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस शिवम चव्हाण यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे शिवा, हॅपी बर्थडे टू यू. चला चला चला, सगळ्यांना सामोसे आहेत 50 सामोसे सांगितले. 1 2 3 4 5 6 स्वतःचं केकचं रक्षण स्वतःच करणारे शिवम चव्हाण. तोंडाला पासू नका, तिकट देऊ ते कसं बघितलंच काय केलं. काय जो गोड गोड. अरे वा वा, 8 दिवसानिमित्त फटाके फुसकलेले आहेत. ज्या कामासाठी आम्ही येतो ते काम केक खाणे. तर मित्रांनो, आपला किल्ला हा कसा वाटला हे आपण तिथे येणाऱ्या मित्रांनो सगळ्या नागरिकांना विचारूया. नमस्कार, मी सिद्धेश सुभाषराव पालांडे देशमुख. आज सर्वप्रथम मी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
आज बघितलं तर एक असं नयनरम्य असं निसर्गाचं एक देणं, ज्याच्या माध्यमातून आपल्या या संस्कृतीला एक वेगळी अशी चलनवलन भेटलं आणि विशेषत्वानं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये भर घालणारा एक किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग आणि त्याची प्रतिकृती आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नावाजलेलं ढोलपथक आणि विशेषत्वानं जे सामाजिक कार्य करत असतात ते आमच्या विघ्नहर्ता ग्रुपचे सर्व सदस्य आणि विशेषत्वानं ते स्पर्धेत न राहता एक परंपरा जोपासण्याचं गेली 15 वर्ष ते मोठ्या उमेदीनं काम करतायत. आणि विशेषत्वानं तुम्ही बघू शकता की आजचा हा जो सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती केलेली आहे, अगदी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा सगळा देखावा उभा केला असून जनसामान्यांना त्यावेळीची असणारी ही किल्ल्याची ठेवण किंवा त्यावेळी असणारी ही व्यवस्था ही फार आज आदर्शवत वाटते. आणि विशेषत्वानं बघितलं तर आज पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने सण उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि संस्कार जोपासण्यासाठी, पूर्वजांचा इतिहास जोपासण्याकरता त्यांच्यासमोर आदर्शवत काहीतरी गोष्टी असाव्या, त्याच्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम मला इथे वाटून येतो. आणि खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. याकरता विशेषत्वानं आमचे परममित्र साहिलजी रानडे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेषत्वानं विघ्नहर्ता ग्रुप यांचं मी पूर्ण मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अशीच त्यांनी प्रतिकृती दरवर्षी ते आजपर्यंत करत आलेत आणि असाच नावलौकिक मिळवणाऱ्या इतिहासाचे जागृतीकरण त्यांच्याकडून व्हावं ही पुढील शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा.